सत्तेच्या वाटपावरून मतभेद वाढतच आहेत। या पार्श्वभूमीवर मित्रहो नमस्कार। एकनाथ शिंदे आणि नाराजी या एका नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री पदावर होते तोपर्यंत बघा सगळं कसं खुशीत होतं, आनंदात होतं। जेव्हा त्यांना फौजदाराचा हवालदार व्हावं लागलं तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता, नाराजी आणि हे सगळं त्यांना लपवत राहावं लागलं। लपवत असलेली नाराजी रोज त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसून येते, त्याच्या कृतीतून दिसून येते। म्हणजे बघा त्यांची अपेक्षा वेगळी असते। भाजपा मात्र त्यांना कसलंच महत्व देत नाही आणि मग ते नाराज होतात, गावाकडे जाऊन शेतात बसतात। पण तरी सुद्धा भाजप त्यांना मुंबईला बोलवतच नाही। मग ते स्वतःच मुंबईला पोहोचतात आणि पत्रकारांना सांगतात मी नाराज नाही, पत्रकारच उगी तशा बातम्या देतात। उपमुख्यमंत्री पदावर असून सुद्धा महत्वाच्या बैठकांना ते गैरहजर असतात। मग ही नाराजी असेल नाहीतर आणखी काय आहे। महायुतीत सत्तेच्या वाटपावरून मतभेद झालेले आहेत, ते अजूनही जसेच्या तसे म्हणजे कायम आहेत। हेच या सगळ्या घटनातून दिसून येतं। तीन प्रमुख पक्षांची महायुती आणि या महायुतीला विधानसभेमध्ये विक्रमी बहुमत। पण या महायुतीच्या रिक्षाची तिन्ही चाकं तिन्ही दिशेला ओढली जात आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची रिक्षा जागच्या हालायलाच तयार नाही, कुठल्याच दिशेला जायला तयार नाही। विधानसभा निवडणूक झाल्यावर एकनाथ शिंदे यांना वाटलं होतं आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करतील। म्हणजे खरं तर तसं त्यांना आश्वासनही दिलं होतं असं सांगितलं जातं आणि त्यांनी तशी मागणीही केलेली होती, पण ते नाही जमलं। पुन्हा गृह खातं मागितलं, भाजपनं ते साफ नाकारलं। आणि बघा त्यानंतर सुद्धा मलईदार खाती, पालकमंत्रीपद, बंगल्यांचं वाटप, हे ते ते हे ते ते हे अशा प्रत्येक कारणावरून नाराजी उफाळून येतच राहिली। आता पुन्हा निधीच्या वाटपावरून अजित पवार यांच्याशी संघर्ष झाला, त्यांच्या मंत्र्यांचा। मतभेद वाढत राहिले। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील जागा वाटपावरून सुद्धा शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये तणातणी सुरू आहे। नव्या नाराजीला तेही आता एक निमित्त झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक अजूनही सुरूच आहे। बघा आता त्यांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत। 4 दिवसानंतर पुन्हा ते माध्यमासमोर येतील। चेहऱ्यावरचे नाराजीचे भाव लपत नाहीत, लपवता येत नाहीत, त्यामुळे ते तसेच ठेवून ते सांगतील मी नाराज नाही। पत्रकार उगीच काहीही बातम्या करतात। आता बघा एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 3 बैठकांना एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली। शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक खूप महत्वाची असते। विधी विधान शाखेच्या बोधचिन्हाचं अनावरण, पुस्तक प्रकाशन, वृक्ष लागवड बैठक या सगळ्याला त्यांनी दांडी मारली। दुसरीकडे या सर्व बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित मंत्री अधिकारी हे सगळे हजर होते। आपत्ती व्यवस्थापन संबंधित महत्वाच्या बैठकीला सुद्धा शिंदे गैरहजर राहिले। या सगळ्या शासकीय बैठकांना शिंदे गैरहजर राहिल्यामुळं त्यांच्या या कृतीमुळं नाराजीच्या चर्चांना तर अधिक बळ मिळालं। एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत वाद आणि नाराजीचे वातावरण निर्माण झालेलेच आहे, ते कायम आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षामध्ये सत्तेच्या वाटपावरून मतभेद वाढतच आहेत। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार हे दोघेजण मिळून येत्या काळात आता एकनाथ शिंदे यांची नाराजी कशा प्रकारे दूर करतात हे पाहावं लागणार आहे। पण नाराजी, रुसवे, फुगवे हे सगळं अहो महाराष्ट्राचं भलं कधी बघणार, सर्वसामान्यांच्या अडचणीकडे ही मंडळी कधी पाहणार। नाराजीराव पुन्हा रुसले, जनतेचं काय ते पाहूया तुम्ही आम्ही। मित्रांनो तोपर्यंत आपल्या चॅनलला आपण आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।